राज्यासह नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचा चटका जाणू लागलाय। सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोडी येथील कुंभार कारागीर गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जातोय। माठ बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र यावेळी उत्तर प्रदेश सह इतर बाहेरील राज्यांतील माठ विक्रेते आल्याने येथील माठ विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे। मोठ्या कष्टाने माती बनवण्यापासून फिरत्या चाकावर माठ बनवण्याची कलाकुसर कुंभार कारागीर करतानाचे चित्र यामध्ये टिपलं गेलंय। साधारणतः मी 35 वर्षापासून आपले मडक्याचा व्यवसाय करतोय आणि या व्यवसायामध्ये समजा हे गरिबाचं फ्रीज आहे। या गरिबाच्या फ्रीजची मागणी उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे चालू असते, पण बाहेरचा UP MP हे जे लोकांचा जो माल येतोय, तर या लोकांच्या माल्यामुळं एक सर्वसामान्य माणसांच्या आमच्या धंद्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ राहिला आणि कलेच्या मानाने आणि कष्टाच्या मानाने या धंद्यामध्ये जसं फारसं असं प्रॉफिट भेटत नाही। जास्तीत जास्त पैशाची उलाढाल जर करायची ठरली तर पर्याय आम्हाला कर्ज घेऊनच करावं लागतं आणि समजा पावसाळ्यामध्ये या मालाचं नुकसान होतं। शासनाचं पाहिजे असं या धंद्याकडं लक्ष नाही आणि नुकसान झाल्यानंतर जी पाहिजे ती भरपाई आम्हाला कुठल्याही प्रकारची भेटत नाही। त्याच्यामुळं शासनाने आम्हाला अनुदान देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती।